नमस्कार मंडळी, तुमच्याशी थोडं मोन्था या चक्रीवादळाविषयी बोलायचं आहे। हे मोन्था चक्रीवादळ अनेक राज्यांमध्ये धडकणार आहे आणि त्याचा मुसळधार पाऊस, अतिमुसळधार पाऊस अशा प्रकारचा परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहे। पुढच्या 24 तासामध्ये हे मोन्था चक्रीवादळ कुठे धडकणार आहे, कसं धडकणार आहे, कुठल्या राज्यांना काळजी घ्यायची आहे, या सगळ्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सुवर्णा। मोन्था चक्रीवादळ हे अनेक राज्यांवर घोंगावतं आहे। विशेषतः आंध्र प्रदेश आणि ओडिशा या 2 राज्यांवर ते धडकणार आहे। त्यामुळे त्या राज्यांमधल्या किनारपट्टी भागाला विशेष काळजी घेण्याची गरज आहे। हे मोन्था चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीवर धडकणार आहे। त्यामुळे पूर्व किनारपट्टीवर जी राज्य येतात, ज्या राज्यांचा काही भाग येतो, त्या सगळ्यांना काळजी घेण्याची गरज आहे। तर विशेषतः पुढच्या 24 तासांमध्ये आणि मुख्य म्हणजे 28 तारखेच्या संध्याकाळी आणि रात्री हे मोन्था चक्रीवादळ अधिक सक्रिय होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये। तर त्याचा केंद्रबिंदू कुठे आहे ते आधी सर्वात आपण बघूया। तर या मोन्था चक्रीवादळाचा केंद्रबिंदू आहे आंध्र प्रदेशच्या काकीनाडापासून 830 किलोमीटर अंतरावर आणि बंगालच्या उपसागरामध्ये ओडिशाच्या गोपालपूर पासून 930 किलोमीटर अंतरावर या मोन्था चक्रीवादळाचा केंद्रबिंदू आहे। तर या मोन्था चक्रीवादळाचा सगळ्यात जास्त जो फटका बसेल किंवा मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडेल, अनेक राज्यांना हा पाऊस झोडपून काढेल, तर ते ओडिशा आणि आंध्र प्रदेशातले काही भाग असणार आहेत विशेष करून। पण त्याच्या व्यतिरिक्त तमिळनाडू, केरळ या सगळ्या भागांना सुद्धा या चक्रीवादळाचा परिणाम जाणवेल असं IMDनं म्हणजे हवामान विभाग जे आहे, भारतीय हवामान खातं जे आहे, त्यांनी सांगितलेलं आहे। आपण थोडं सविस्तरपणे याविषयी जाणून घेऊया की पूर्व मध्य अरबी समुद्र आणि दक्षिण पूर्व बंगालचा उपसागर यामध्ये हे चक्रीवादळ निर्माण होत आहे। भारतीय लष्कराला सुद्धा यामुळे हाय अलर्टवर ठेवण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आंध्र प्रदेश, ओडिशा इथल्या काही भागांमध्ये उद्या परवा म्हणजे 27, 28, 29 या 3-4 दिवसांमध्ये शाळा आणि महाविद्यालय पूर्णपणे बंद ठेवायला सांगण्यात आलेला आहे। तिथली स्थानिक यंत्रणा, आपत्कालीन विभाग हाय अलर्टवर ठेवण्यात आलेला आहे। किनारपट्टी भागावर जाऊ नका। समुद्र किनाऱ्यावरच्या ज्या पर्यटनाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, पर्यटनासाठी लोक जे तिथे जातात ते जाऊ नका असं स्पष्टपणे तिथल्या आपत्कालीन विभागानं सांगितलेलं आहे, तिथल्या स्थानिक यंत्रणांनी सांगितलेलं आहे। म्हणजे विशेष काळजी घेतली जाते की या मोन्था चक्रीवादळाचा फटका सामान्य नागरिकांना बसणार नाही। याच्या व्यतिरिक्त ओडिशा आणि आंध्र प्रदेशातल्या अनेक भागांमध्ये विशेष काळजी अशी घेतली गेली आहे की जे समुद्र किनाऱ्यावर राहणारे लोक आहेत तर त्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। वेगवेगळ्या ठिकाणी 6000 लोकांना राहता येईल अशा व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत। ही तात्पुरत्या प्रकारची सोय आहे। त्यांना स्थलांतरित सुद्धा करण्यात आलेले आहे जेणेकरून जीवितहानी कमीत कमी व्हावी। म्हणजे या मोन्था चक्रीवादळाला अजिबात लाईटली घेतलं गेलेलं नाहीये। तर त्याचा जो परिणाम आहे तो मुसळधार अतिमुसळधार पाऊस आहे, पण किनारपट्टी भागामध्ये त्याचा फटका बसू शकतो। मोठ्याच्या मोठ्या उंचच्या उंच लाटा समुद्र किनाऱ्यावर धडकू शकतात, म्हणून विशेष काळजी घेतली जाते। जे अगदी समुद्राच्या लगत राहतात त्या सगळ्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि ओडिशा आणि आंध्र प्रदेश मिळून एकूण 6000 लोक राहू शकतील अशी व्यवस्था, शेल्टर ज्याला आपण म्हणतो, तशी निर्माण केली गेलेली आहे। आणि यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवल्या गेलेल्या आहेत की आयत्या वेळेला सुद्धा काहींना स्थलांतरित करावं लागलं तरी ते सुद्धा करता येईल। त्यांच्या जेवणाखाण्याची सोय, त्यांची व्यवस्था ही सगळी त्या स्थळांवर ठेवली गेली आहे जिथे त्यांचं स्थलांतर केलं गेलंय। तर कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात झालंय आणि बंगालच्या उपसागरामध्ये त्याचा केंद्रबिंदू आहे। त्यामुळे आंध्र प्रदेशातल्या कुठल्या कुठल्या भागाला याचा फटका बसू शकतो तर स्पेसिफिकली आपण सांगायचं तर आंध्र प्रदेशात काकीनाडा, मच्छलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम अशा भागांना
आंध्र प्रदेशामध्ये सगळ्यात जास्त फटका बसू शकतो. तर फटका बसू शकतो म्हणजे काय, तर मुसळधार आणि अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल आणि साधारणपणे 100 ते 120 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं वारं वाहील असं सांगितलं जात आहे या चक्रीवादळाच्या काळामध्ये. हे चक्रीवादळ केव्हापासून सक्रिय होईल आणि केव्हापर्यंत त्याचा परिणाम जाणवेल, तर आपल्याला एकदम स्पेसिफिक डेट्स समजून घ्यायचे असतील तर आजची 26 तारीख, आजची 27 तारीख, उद्याची 28 तारीख आणि 28 तारखेच्या संध्याकाळी साधारणपणे 5-6 नंतर आणि रात्री उशिरापर्यंत आणि ते 30 तारखेपर्यंत त्याचा परिणाम जाणवणार आहे. म्हणजे 27 ते 30 या कालावधीमध्ये हे चक्रीवादळ वेगवेगळ्या भागांमध्ये सक्रिय होत जाणार आहे आणि तसा त्याचा फटका त्या राज्यांना बसेल, कमी अधिक प्रमाणात तो बसेल. अर्थात प्रत्येक दिवशी त्या दिवसाच्या काही तासांमध्ये ह्या चक्रीवादळाचं मार्गक्रमण कसं होतं त्याचं एक मोजमाप केलंच जातं, त्याचं नियमन केलं जातं की कशा पद्धतीने ते मार्गक्रमण करते आणि त्याचा परिणाम किती आहे, ते अधिक गंभीर होत चाललंय का ते सॉफ्ट होत चाललंय, हे सगळं आपल्याला वेळोवेळी कळत राहतं. हवामान विभाग त्यावर लक्ष ठेवून असतो. पण आता जी माहिती समोर येते ती वाऱ्याचा वेग या काळामध्ये, ज्या चक्रीवादळाच्या काळामध्ये म्हणजे उद्या दुपारनंतर त्याचा परिणाम अधिक जाणवायला लागेल. ताशी 100 ते 120 किलोमीटर प्रति तास इतका वेग या वाऱ्याचा असणार आहे आणि साधारणपणे आंध्र प्रदेश आणि ओडिशातले मिळून असे 15 जिल्हे आहेत जिथे याचा सगळ्यात जास्त परिणाम जाणवेल. 27 ते 30 ऑक्टोबरच्या दरम्यान आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड आणि तमिळनाडू अशा ठिकाणी कदाचित हे चक्रीवादळ मार्गक्रमण करेल आणि त्याचा परिणाम या राज्यांमध्ये जाणवेल. मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. किनारपट्टी भागामध्ये जाऊ नका, समुद्र किनारी जाऊन ऍक्टिव्हिटीज करू नका. सध्या तरी या काही दिवसांमध्ये पर्यटनाकरता तुम्ही तिथे जात असाल तर ते टाळा. विशेष काळजी घ्या या दिवसांमध्ये, कारण चक्रीवादळ या भागामध्ये धडकणार आहे अशी सूचना केली गेलेली आहे. त्यामुळे तिथली जी 15 विशेष जे जिल्हे आहेत जिथे कदाचित जास्त तडाखा बसू शकतो या चक्रीवादळाचा, मोन्था हे चक्रीवादळ, तर या चक्रीवादळाचा तडाखा जिथे बसू शकतो तिथे शाळा आणि महाविद्यालय सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवली गेलेली आहेत. आणि आता आपण बोलूया महाराष्ट्राविषयी. तर महाराष्ट्राला या मोन्था चक्रीवादळाचा काही परिणाम जाणवणार आहे का, फटका बसणार आहे का, तर थेट असा परिणाम आणि फटका महाराष्ट्रात या चक्रीवादळाला बसणार नाहीये. महाराष्ट्रातल्या किनारपट्टी भागांना घाबरून जाण्याची गरज नाहीये. पण आंध्र प्रदेश, ओडिशा इथं याचा परिणाम जास्त जाणवेल आणि त्यानंतर मग तमिळनाडू, केरळ, तेलंगणा अशा सुद्धा काही राज्यांना याचा परिणाम जाणवू शकेल. तुर्तास तरी महाराष्ट्रातल्या किनारपट्टी भागाला याची भीती नाही, याचा तडाखा थेट असा बसणार नाहीये. त्यामुळे घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. पण अशा प्रकारची चक्रीवादळ आपल्याच आजूबाजूच्या राज्यांवर घोंगावत असताना त्याच्याविषयीची माहिती आपल्याला असायला हवी. म्हणून मोन्था या चक्रीवादळाविषयीचे अपडेट आपण घेत होतो. याच मोन्था चक्रीवादळाविषयी अजून काही माहिती, अजून काही अपडेट तुमच्याकडे असतील, तुम्ही आमच्यापर्यंत त्या पोचवा, कमेंट्सच्या माध्यमातून पोचवा. आम्ही त्याची नक्की दखल घेऊ. धन्यवाद.